आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची ड्राय चटणी। कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून आणि गरम करून घेतलेला आहे, चांगला भाजलेला आहे सुका होईपर्यंत। त्याच्यानंतर आपण तीळ तडतडीत होईपर्यंत भाजलेले आहेत। खोबरं भाजून घेतलेलं आहे। लसूण हा सालासकट घ्यायचा आहे। त्यानंतर धणे, शेंगदाणे, मीठ आणि मसाला घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला वेगवेगळं वाटायचं आहे, एकत्रित वाटायचं नाही। तुम्ही तीळ, धणे आणि कढीपत्ता एकत्र वाटू शकता। त्यानंतर शेंगदाणे, खोबरं आणि लसूण एकत्र वाटू शकता। यामुळे आपलं छान वाटलं जाईल बारीक। हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे। लसूण, शेंगदाणा आणि खोबरे एकत्र वाटलेले आहे आणि इकडे धणे, कढीपत्ता आणि तीळ एकत्र वाटलेले आहेत। याच्यानंतर छान कढई गरम करून घ्या। त्याच्यानंतर लसूण, शेंगदाणा आणि खोबरं याचं मिश्रण टाका। पूर्ण मोकळं होईपर्यंत त्याला परतून घ्या। याला पूर्ण मोकळं होऊ द्या, त्यातलं मॉइश्चराइज काय असेल तर निघून जाईल आणि आपली चटणी जास्त दिवस टिकेल। यानंतर राहिलेली चटणी मिक्स करा। या प्रकारे आपली चटणी रेडी होते। ही 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस आपली चटणी बनवून रेडी होते आणि खाण्यासाठी खूप छान लागते। तुम्ही दह्यासोबत, तुपासोबत आणि डाळ भातासोबत तुम्ही खाऊ शकता। आवडल्यास लाईक करा।